आज आपण बेसनाचे लाडू करताना इतके मस्त दाणेदार बेसनाचे लाडू जरासुद्धा रवा न वापरता तयार करणार आहोत। तोंडात टाकताच ते विरघळणारे असे तयार झाले आहे आणि असे हे हलवाईसारखे दाणेदार बेसनाचे लाडू साध्या सोप्या आणि पद्धतीने कसे करायचे हे पाहणार आहोत। तर बेसनाचे लाडू करताना मी हे बघा चण्याचं पीठ दळून आणलेलं आहे चक्कीवरून। तर ते मी चण्याची डाळ कढईमध्ये छान असं लालसर रंगावर भाजली आणि चक्कीवर दळून आणली होती। तर हे मी दळून आणलेलं पीठ आहे। आपल्याला चक्कीवर दळताना असं जाडसर रवाळ पीठ दळून आणायचं आहे। 1 किलोचं पीठ मी चक्कीवरून दळून आणले, तर त्याच्यासाठी मी 500 ग्रॅम ही पिठी साखर घेतली आहे। आणि ही पिठी साखर बघा शुगर ब्रू आहे, म्हणजे तगार करण्याची जरा सुद्धा गरज नसते। दाणेदार आणि रवाळ अशी पिठी साखर आहे। आणि इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे। आता सर्वप्रथम मी जाड बुडाचं पातेलं घेतलेलं आहे। छान कडकडीत तूप वाटीभर टाकलेलं आहे। सुरुवातीला जास्त तूप टाकायचं नाहीये। पहिलं 1 वाटीच तूप कडकडीत गरम करून त्याच्यामध्ये चण्याचं पीठ आहे ते मी टाकलेलं आहे आणि छान असं परतून घेते। आता पातसर असं परतून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं तूप टाकलेलंच उत्तम, कारण थोडं थोडं पीठ चांगलं भाजून येईल आणि आपल्याला अंदाज सुद्धा कळून येईल। जर तुम्ही जेव्हा तूप टाकतो ना, तेव्हा लाडू वळल्यानंतर तर ते चपटे होतात किंवा लाडू पसरतात, त्याच्यामुळे तूप सुद्धा आपल्याला बेतानेच टाकायचं आहे आणि अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। भातीपासून ते शेवटपर्यंत कमी गॅसवरतीच आपल्याला हे मिश्रण अगदी खमंग भाजून घ्यायचं आहे। आपलं पीठ छान भाजत आले आहे तेव्हा त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे। मी व्हिडिओ काढायची विसरली, पण हे नक्की थोडंसं तुम्ही पाणी शिंपडा आणि भाजत आल्यावर या स्टेपला त्याच्यावर पाणी शिंपडल्यामुळे लाडू रवाळ होतात। तर त्याच्यानंतर आता थोडासा कलर चेंज झालाय त्याचा। आपल्याला हे पीठ जवळजवळ 30-45 मिनिटं तरी छान बारीक गॅसवर भाजत राहायचं आहे आणि बरोबर तेवढ्या वेळात आपलं कलर छान तांबूस होतो आणि तूप सुटू लागतं। तर मी छान रंग तांबूस असा होईपर्यंत परतलेला आहे। त्याच्यानंतर आपलं काढून घेते। याच्यामध्ये थंड झाल्यावरच त्याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर टाकायची आहे। मिश्रण आता थंड झालेलं आहे, त्याच्यात आता वेलची पावडर आपण टाकून घेऊया आणि हे काजू किंवा तुम्ही चारोळाही लावू शकता। त्याच्यात आपल्याला जायफळ पावडर टाकायची आहे आणि ही जी मी शुगर ब्रू पावडर घेतली आहे पिठी साखर, सर्व पिठी साखर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। लाडू वळून घ्यायचे आहे। रवाळ असे आपले लाडू होऊ शकता किती छान झालेले आहेत।